वेलकम बॅक टू एन के फिटनेस. 65 डे लाईफ चेंजिंग मध्ये आपला स्वागत आहे. आज आपला डे 8. चला बघूया पुढे काय होतं ते. आता निघालोय मी जिमला. बघू शकता मागचा व्ह्यू, बघू शकता मित्रांनो. एकदम भारी लेवलचा व्ह्यू आहे. भरपूर जणांना वाटत असेल व्लॉगिंग करणं सोपं आहे. मला पण तेच वाटत होतं, पण व्लॉगिंग करणं भरपूर कठीण आहे. कारण टायमिंग पण भरपूर फुकट जातो. वर्कआउटकडे पण जिममध्ये लक्ष जात नाही मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, टायमिंग व्हिडिओ काढता काढता टायमिंग निघून जातो. परत व्हिडिओ काढून नंतर त्याच्यानंतर एडिट करायला टाइम जातो. नंतर अपलोड करणे, भरपूर वेळ फुकट जातो. पण फुकट नाही, याच्या मागे भरपूर चांगलं आहे. जेव्हा बघू चला पुढे करत राहू आपण आता कंटिन्यू, कारण मजा येते असं करायला काहीतरी नवीन. मित्रांनो, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन येत राहतात, मागे पुढे येत राहतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं काय ऐकू नका. जे स्वतःला वाटेल ते करा, कारण स्वप्न आपले आहेत. आपणच मेहनत करू तरच आपल्याला फळ भेटेल. कारण देव आहे ना, देव मेहनतीवर फिदा होतो, आलची लोकांवर नाही. चला बघूया पुढे. मेहनत करत राहा आणि पुढे जात राहा. आपण जो 365 जो चॅलेंज घेतला आहे तो जरा कठीणच आहे, पण तरी बघूया आपण. कारण व्लॉगिंग मला वेळ नाही मिळत तेवढा. टायमिंग पण खूप जातो. सकाळी मला जॉबला जावं लागतो. त्याच्यानंतर माझा बिझनेस पण आहे, एनके स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन. खूप टाइम जातो. तरी बघूया, हा बंद करणार. जो चॅलेंज घेतला आहे तो पूर्ण करणार आणि पुढे सुद्धा कंटिन्यू करणार. कारण व्लॉग बनवायला पण आता मजा यायला लागली. बघा व्ह्यूज बाहेरचा, अरे एक मित्रांनो हे बघा, बाईक चालवतो तरी बोलतो. चुकीचं आहे ना. बाईक चालवतो त्याच्यामुळेच ऍक्सिडेंट होतात मित्रांनो. गरज काय, तुम्हाला जर बॉल एवढा इम्पॉर्टंट जरा थांबून बोल. दुसऱ्याला त्रास कशाला देता तुम्ही मित्रांनो. चला थँक्यू. फायनली गाईज जिम मध्ये पोहोचलेलं आहे. आज लेट झालं खूप जिमला येण्यासाठी. चला बघूया आता जिम मध्ये काय चालू आहे ते. गाईज आजची ड्रेसिंग बघा, ग्रे टू ग्रे, एकदम भारी वाटतं. मॅचिंग टू मॅचिंग. काय काय बॅगी मध्ये काय काय हा गोविंद, काय चालू आहे? गोविंद दान धर्म पण करतो. सगळ्या जिमला जेवढे पण जिमचे पोर आहेत त्यांच्यासाठी आणलेले आहेत त्यांनी चणे, हाय प्रोटीन डाईट. कुठला सेट आहे आज? विजिट करा, खूप चांगले प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे. भरपूर दिवसांनी आज बोलला अमोलचे. आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्हाला मी उदाहरण पण दाखवतो. आमचे सर आहे तिथे, त्यांनी त्यांच्याकडे प्रोडक्ट घेतलेले आहे आणि ते वर्कआउट करतात. त्यांना बघा तुम्ही. टायमिंग आपला 8:45 आले बघ. आम्ही खातो एवढा बघा, 16-17 खातात. एवढं लेट कुठं? डाईट चालू आपली. काय अंडी आणि दुसरं काय केली. फुल साईज वाढवली, फुल मनावर घेतलेलं आहे. बघू आता काय आज काय वर्कआउट येते. लेगचे मारायचं. काय मारतात? लेग मारत. एक सेट मारला, अर्धा तास लावला तुम्ही. नाही सर, आमचा मित्र आला बऱ्याच दिवसानंतर, रोशन जाधव. किती बडबड जरा आम्ही बडबड काही विषयावरती आम्ही चर्चा करत होतो. तुझ्याबद्दल चर्चा आली होती भाऊ, आणि चर्चा करत असताना आम्हाला कसं लागलं तर कसं व्हायचा? टाकला का अमोल? आख्या फळेगावला. कोण बिल्डर आहे? उचलता इकडे काय बोला. हा कांबेरे. इकडे बघ मागे तुमचं बिल्डर बघा, ऑनलाईन ट्रेनिंग झाली त्यांची. तिकडे बघ. आता बोल काका. 22 वय त्यांचा. तुझा किती अमोल? तुझा 32. करी बोला ना तुम्ही. तुमचा किती साहेब? 21. काय 32च्या मनाने लवकर केस केली. 32 चालू होतं खेळ. काय 12:30? लाज वाटतं का तुला? काय 12:30? नाव खराब करतो अमोल. पहिला सेट आहे का?
आम्हाला नाव खराब करलं ते तुम्ही. बॉडी लक्ष द्या ना तुम्ही. बोल तू बोल, काय बोलायचं आहे का बॉडी बद्दल? हा तशीच आहेत. भाई बोल. हा फक्त 25 दिवस झाले. बॉडी बघला 25 दिवसात. बसल दे अमोल. अमोल का अजून लिहून किती दिवसात अमोल? 25 दिवसांनी एवढा फरक पडले. अजून बाकी आहे, तुला 2 महिने दिल्यात. 1 तासामध्ये 2 सेट मारलेत फक्त. हेही लिहून ठेवलंय. तू 25 एवढी बॉडी साईज वाढली, एवढी साईज वाढली तरी अमोल तू काय बोलतो? हा मग काय कर, जिमला यायला पाहिजे. म्हणजे तुला काय बोलायचं की, काय बोलायचं तुला? हे पण असं फोटो वाढतात माझ्या कोच असलं कोण आतमध्ये नको घेऊ असं वाटतं. हे बघा असं वाटतात. बस अजून दाखव पैसे दाखव बघ. हो काय अमोल खोटा कशाला बोलतो तू? काय बरं होईल अमोल काय बोलला बघितला? कोण टाइम जिम करतो सकाळ संध्याकाळ? 2 महिने गेले आता 4 महिने येणार नाही. गाईज आज माझा चेस्टचा वर्कआउट एवढा राहिला नाही. 25 मिनिटं राहिले. बघू शकता 25 मिनिटामध्ये किती वर्कआउट होतो. स्टार्टिंग पासून बेंच प्रेस, डिक्लाइन प्रेस मारतो. आता उलटा पेग डेक पासून चालू करूया. याने वाटलेली सगळी वर्कआउटची 1 तास फुकट घालवला. काय बोल ना काकी वाटलेली त्यांची वाटलेली. ते बघ घरी गेलं रडत रडत घरी गेलं. अर्ध लढत. ए अमोल चेसचा पेगडेकचा लास्ट सेट आहे. 4 सेट मारले. हा 5वा सेट आहे. चला बघूया किती सेट जातात. चला बघूया किती रेप जातात. 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही चांगली माणसं आहेत. तुम्हाला पोहोचवायला येऊ का साहेब घरी? साहेब पोहोचवायला येऊ का? मला गाईज चेसचा हा फ्लॅट बेंच प्रेस मशीनचा लास्ट सेट आहे. चला बघूया किती रिपीटेशन जातात. चल कम ऑन बॉय लेट्स गो. ये दहा. चेस्ट इन्क्लाइन प्रेसचा शेवटचा सेट आहे. काहीच डिक्लाइन मशीन प्रेसचा शेवटचा सेट आहे. चला काय बघूया किती जातात. ए बॉय चल 1 2 3 4 5 6 सारे पेटचे गेले गाईज केबल क्रॉसची लास्ट व्हेरिएशन आहे. चेसचा वर्कआउट संपेल.
गाईज वर्कआउटला आज खूप लेट झालं कारण माझ्या पर्सनल पीटीवाला वीज टाइमपास केला. बघू शकता गाईज 11 वाजता शॉप ओपन करतो, 11:17 झालेत, 11:18 झाले. काय करायचं यार, झाला वर्कआउटचा एवढा खास नाही झाला पाहिजे असं. बघूया उद्याचा दिवस म्हणजे उद्या चांगल्यात चांगला वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेन. चला गाईज आता भेटूया शॉपमध्ये. गाईज रात्रीचे 9:30 वाजले आहेत. आता आहे मी शॉपमध्ये. चला आता शॉप बंद करून आता जाणार आहे घरी. बघा आपला शॉप कसं आहे ते, चांगलं वाटलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे ते. काहीच आता जाणार आहे मी घरी. चला निघतोय मी आता, दाखवतो तुम्हाला घरी रात्री. काहीच रात्रीचं वातावरण आहे, वातावरण एकदम शांत आहे, एकदम भारी आहे. बघू शकता काहीच लाईट एकदम आणि एकदम भारी, बाजूला झाडे सुरू एकदम. तुम्हाला शांत कधी बसायचं असेल ना तर टिटवालाच्या 90 पेट्रोल टाईम बसा, एकदम भारी. बघू शकता व्ह्यू.